शालेय शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर पी.जी. सेजवलकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कसबा विधानसभा मतदारसंघ वॉर्ड क्रमांक 52 आणि लायन्स क्लब ऑफ पुणे औंध पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, अंकुश काकडे, कार्यक्रमाच्या संयोजिका पुष्पाताई गाडे पाटील, रवींद्र माळवतकर, विवेक वेलणकर, प्राध्यापक प्रमिला गायकवाड, सुरेश बांदल, अशोक मानकर, मोहन ओसवाल, सचिन धोका, ॲडव्होकेट भगवानराव साळुंके आणि जितेंद्र टकले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर पी.जी. सेजवलकर म्हणाले, स्टेटसच्या खोट्या कल्पनांनी मुलांच्या मनात परीक्षेची भीती आणि ताण येतो. मुलांना खरोखरच गरज आहे ती प्रोत्साहनाची, तणावमुक्त वातावरणाची. पालकांनी, शिक्षकांनी मुलांना धीर द्यावा, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. शालेय शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाकडे मुलांनी लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना वेलणकर म्हणाले, 10वी आणि 12वीच्या परीक्षेला जाण्यापूर्वी मुलांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. मला खरंच कोणता विषय जमतो, माझ्या आवडी काय आहेत याचा विचार करून परीक्षेला सामोरे जावे, असेही त्यांनी सांगितले. मानसोपचार तज्ञ प्रसन्न रबडे यांनी मुलांच्या मनातील भीती आणि शंका यांचे निरसन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण गवळी, नंदा गायकवाड, प्रशांत गांधी आणि प्रदीप बर्गे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्राध्यापक अविनाश ताकवले यांनी केले, तर ॲडव्होकेट औदुंबर खुने पाटील यांनी आभार मानले. लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना, लायन्स क्लब औंध पाषाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा 10वी व 12वी या इयत्तेकरता विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आम्ही राबवला आहे. अनेक स्ट्रेसमध्ये असणारे विद्यार्थी किंवा नेमका अभ्यास कसं करायचं किंवा अभ्यास करताना आपल्याला काय काय गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींचं आम्ही इथे सेमिनार ऑर्गनाईज केलेला आहे. एका दिवसाची कार्यशाळा इथे आयोजित केलेली आहे. निश्चितपणे याचा लाभ सगळ्या विद्यार्थ्यांना होईल आणि पुढच्या येणाऱ्या मनपा शाळेच्या रिझल्टमध्ये सुद्धा या वर्षीचा काही ना काहीतरी बदल झालेला दिसेल. अशा पद्धतीने दिग्गज मंडळी येथे मोटिवेशनसाठी बोलवलेली आहेत. वेळणकर सर आहेत, शेजवळकर सर आहेत, रबडे सर आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्या सगळ्या लोकांनी मदत घेतली, या भागातील सर्व 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या गाडे पाटील मॅडमनी अनेक श्रम घेऊन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहराच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी पण या भागातल्यांनी श्रम घेऊन आता एवढा चांगला उपक्रम राबवला. लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना अनेक सेवा कार्य करते आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी ज्या गरजेच्या सेमिनार आणि कार्यशाळा असतात तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं, शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं लायन्स क्लब ऑफ औंध पाषाणने पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर हा उपक्रम राबवला. त्याबद्दल मी सर्वांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो. डॉक्टर अनिता अवचट संघर्ष पुरस्कार अतुल देऊळगावकर आणि विलास जवळ यांना प्रदान करण्यात आला. डॉक्टर अनिता अवचट फाउंडेशन आणि मुक्तांगण मित्र यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉक्टर अनिता अवचट संघर्ष पुरस्काराचे वितरण IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर अनिल अवचट, IPH संस्थेचे प्रमुख डॉक्टर आनंद नाडकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईमध्ये हातगाडी चालवण्याचे कष्टमय काम करतानाच सिगरेट आणि तंबाखूचे व्यसन लागले, परंतु बंडा तात्या कराडकरांच्या चळवळीने जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आणि व्यसनमुक्ती मित्र संघटनेच्या माध्यमातून जवळ त्यांच्या रूपाने धडाडीचा कार्यकर्ता मिळाला. दारूमुक्त गाव करण्यासाठी महिलांना उभे केले आणि देशातील पहिला जावळी तालुका बाटलीमुक्त करून दाखवला. कोणाचाही पाठिंबा मिळणार नाही, परंतु आपल्याला बदलायचे आहे अशी स्वत्वाची ऊर्जा अंगी बाळगून वेगळ्या वाटेने जाणारे पर्यावरणप्रेमी म्हणजे देऊळगावकर. पेशाने अभियंता, परंतु आवडीने मात्र पर्यावरणप्रेमीच. किल्लारी येथील भूकंप जवळून अनुभवला. त्या काळात गावाचे योग्य पुनर्वसन व्हावे या धडपडीतून राजकीय व्यवस्थेशी संघर्ष केला. अनेकदा मारून टाकण्याच्या धमक्याही मिळाल्या, अजूनही मिळतात, परंतु तेव्हापासून सुरू झालेला लढा अजूनही न डगमगता चालूच आहे. या पुरस्कारातून मिळालेली सर्व रक्कम कचरा वेचणाऱ्या मुलांच्या संस्थेला मदत म्हणून देण्यात येणार आहे.
हिंदीच्या तोडीचा चित्रपट निर्माण करण्यासाठी मराठी चित्रपट निर्मिती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे मत दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी व्यक्त केले. आशय सांस्कृतिक आणि पाथफाइंडरच्या वतीने अजय फणसेकर दिग्दर्शित रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या मराठी चित्रपटाचा शो आयोजित करण्यात आला. यावेळी निर्माते सचिन शिंदे, कार्यकारी निर्माते प्रमोद मोहिते, अभिनेत्री शीतल क्षीरसागर, मिलिंद वैद्य, मेधा गोखले, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, सुप्रिया चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अजय फणसेकर म्हणाले, विनोदी चित्रपटांच्या लाटेमुळे मराठी प्रेक्षकांची आवड आणि कलाकारांची सर्जनशीलता मर्यादित राहिली आहे. आशयच्या बाबतीत मराठी चित्रपट प्रगल्भ असले तरी निर्मिती मूल्य कमीच आहे. आपणही बॉलिवूडच्या तोडीचे चित्रपट निर्मिती करू शकतो हे दाखवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. कृष्णराज क्रिएशन्स निर्मित रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी, दीपक शिर्के, विकास कदम, मिलिंद वाघ, राजन ताम्हाणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एप्रिल महिन्यात हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.